आता मी वळते की स्क्रीन टाइम कडे, कारण आता जसं मी म्हणाली सुरुवात सुद्धा डिजिटल युग आहे. आम्ही मुलांना सुद्धा खूप लांब ठेवू शकत नाही, कारण त्यांना सुद्धा अपग्रेड होणं महत्वाचं आहे ह्या जगानुसार. आणि एज्युकेशनसाठी टॅब, लॅपटॉप, आता ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्हाला त्यांना द्याव्या लागतात. तर कसं आम्ही ह्यांचा स्क्रीन टाइम नेमका किती असावा आणि काय काळजी घ्यावी? सो स्क्रीन टाइम जर बाळ 2 वर्षापेक्षा कमी असेल तर अवॉइड करा स्क्रीन देणं थोडंही, म्हणजे तुम्ही नाही दिलं तर ते उत्तमच असेल. 2 ते 5 वर्ष मर्यादा, त्या वयामध्ये तुम्ही अर्धा ते 1 तास टीव्ही किंवा स्क्रीन देऊ शकता. कंटिन्युअस नाही द्यायचं आहे, मध्ये मध्ये ब्रेक द्यायचे आहेत. जर तुम्ही जास्त 1-1.5 तास वगैरे देत असाल तर 5-6 वर्षाच्या वयापेक्षा मोठ्या मुलांसाठी. बाकी जे ही होमवर्क वगैरे आहे, आजकाल बऱ्याच गोष्टी लॅपटॉपवरती येतात, स्क्रीनवरती येतात. ज्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो, ज्या नेसेसरी नाही आहेत. बऱ्याच वेळा बुक्स किंवा होमवर्क करण्यासाठी दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल असतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन. सो अशा केसेसमध्ये जेव्हा ऑप्शन अवेलेबल आहे, ऑलवेज ट्राय करा की आपण ऑफलाईन ऑप्शन चूज करावा आणि कमीत कमी जितकं आपण स्क्रीन टाइम ठेवू तेवढं बेटर असेल. पण नेमका काय इफेक्ट होतो? कारण आता असं झालं की जन्मतः सुद्धा बाळ आलं की त्याचे फोटो काढले जातात, व्हिडिओ कॉल केले जातात, खूपशे रेकॉर्डिंग मुलांचे केले जातात, सेल्फी घेतले जातात. तर कुठले असे रेज असतात जे डोळ्यांवरती परिणाम होतो आणि ह्याचा कितपत परिणाम होऊ शकतो? सो फोटो काढणं किंवा व्हिडिओज घेणं, यामुळे व्हिडिओ कॉल, यामुळे डोळ्यावरती अफेक्ट होत नाही. ते तुम्ही करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. एक्सेसिव्ह स्क्रीनमुळे डोळ्याला त्रास होतो. एक्सेसिव्ह स्क्रीन टाइम आपण जो म्हणतो, त्यामुळे डोळ्यावरती ताण येणं, डोळ्याला बर्निंग होणं किंवा जळजळ होणं जे आपण म्हणतो, हेडेक होणं, कारण की आपण स्क्रीन टाइम कंटिन्यू वापरतो त्यामुळे डोळ्यावरती स्ट्रेन येतो. एक्सेसिव्ह स्क्रीन टाइममुळे आपली जी स्लीप सायकल असते ती सुद्धा डिस्टर्ब होते. आणि लहान मुलांमध्ये एक्सेसिव्ह स्क्रीनमुळे मायनस चष्म्याचा नंबर वाढत जातो, ज्याला आपण मायोपिया म्हणतो.